नमस्कार मित्रांनो, आज राखी पौर्णिमा, रक्षाबंधन. श्रीपाद श्री वल्लभ आणि रक्षाबंधनचा संबंध श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत या ग्रंथात सांगितलेला आहे. आंध्र प्रदेशातील पिठापूर श्रीपाद श्री वल्लभांचे जन्मस्थान येथे श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन एक मोठी परंपरा पाळली जाते. असे मानले जाते की माता वासवी कन्यकेने या दिवशी श्रीपादांना राखी बांधली होती. त्यामुळे आजही महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर राज्यातून हजारो दत्तभक्त पिठापूरला जाऊन श्रीपाद श्री वल्लभांच्या मूर्तीला आणि मंदिरातील पवित्र औदुंबर वृक्षाला आपला दिव्य भाऊ मानून राखी बांधतात. कलियुगातील श्री दत्तगुरूंचे प्रथम अवतार श्रीपाद श्री वल्लभ यांना त्यांची बहीण वासवी कन्यका हिने पिठापूर येथे सर्वप्रथम राखी बांधली होती. वासवी कन्येनंतर त्यांची बहीण विद्याधरी, राधा व सुरेखा यांनीही श्रीपादांना राख्या बांधल्या. राख्या बांधून या बहिणींनी श्रीपाद श्री वल्लभांकडून जन्मोजन्मी आमचे रक्षण करा असे अभिवचन घेतले. श्रीपाद श्री वल्लभ यांच्या सिद्धमंगल स्तोत्रमध्येही या तीन बहिणींचा विद्याधरी, राधा, सुरेखा आणि त्यांच्याकडून रक्षाबंधन स्वीकारणाऱ्या श्रीपादांचा उल्लेख आढळतो. आंध्र प्रदेशातील पिठापुरम येथील श्रीपाद श्री वल्लभ महासंस्थान येथे रक्षाबंधन निमित्त विशेष पूजा आणि मोठा उत्साह असतो. महाराष्ट्रासह देशभरातून हजारो दत्तभक्त पिठापुरम येथे जाऊन श्रीपाद श्री वल्लभांना प्रत्यक्ष राखी अर्पण करतात व त्यांचे आशीर्वाद घेतात. श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री वासवी कन्यका परमेश्वरी माता यांचा संबंध अत्यंत दिव्य आणि आध्यात्मिक आहे. दत्त संप्रदायातील अत्यंत पवित्र ग्रंथ श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत मध्ये या दोघांच्या अलौकिक आणि चिरंतन बंधनाचा सविस्तर उल्लेख आढळतो. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रानुसार श्रीपाद श्री वल्लभ हे साक्षात भगवान दत्तात्रयांचे पहिले पूर्ण अवतार मानले जातात. त्यांनी स्वतः स्पष्ट केले आहे की वासवी कन्यका ही साक्षात माझी दिव्य बहीण सहोदरी आहे. ती आदिशक्तीचे स्त्रीरूप प्रतीक आहे, तर श्रीपाद हे पुरुष रूप आहेत. ज्याप्रमाणे श्रीपाद श्री वल्लभ हे 16 वर्षाचे चिरतरुण योगी मानले जातात, त्याचप्रमाणे माता वासवी कन्यका ही 16 वर्षाची ब्रह्मचर्यनी कन्या मानली जाते, जे त्यांच्या पूर्णतत्वाचे 16व्या आयामांचे प्रतीक आहे. श्रीपाद श्री वल्लभ यांचे चरित्र व्यापून असलेली श्री वासवी कन्यका ही श्रीपादांची दिव्य बहीण आहे. ज्यांनी वासवी कन्येचे प्रत्यक्ष दर्शन घडले त्या सर्वांना ती हुबेहूब श्रीपाद श्री वल्लभांसारखी दिसली, जणू काही जुळे भाऊ बहीण. श्री वासवी कन्यका मातेचे मूळ स्थान आंध्र प्रदेशातील पेन्नुगोंडा. त्यांचे यजमान श्री नागेश्वर स्वामी म्हणजेच भगवान शंकर, त्यांचा भाऊ विरूपाक्ष म्हणजे भगवान शंकराचे वाहन नंदीश्वर. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथाचे लेखक शंकर भट जेव्हा उडुपी येथे कन्यका देवीच्या दर्शनाला गेले, तेव्हा त्यांना माता वासवीनेच कुरवपूरला जाऊन त्यांचे बंधू श्रीपाद श्री वल्लभ यांचे दर्शन घेण्याची आज्ञा दिली होती. श्रीपादांनी माता वासवीला वचन दिले होते की ते तिच्यासाठी सदैव पाठीशी उभे राहतील. म्हणूनच पेन्नुगोंडा येथे माता वासवीच्या मंदिराच्या ठिकाणी श्रीपाद स्वामी दिलेल्या वचनानुसार व्यंकटेश बालाजी रूपात प्रकट झाले आहेत.
रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा.